जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. आजकाल अनेक लोकांना अचानक फोन येतो आणि समोरचा व्यक्ती स्वतः पोलीस अधिकारी आहे असं सांगतो आणि तो म्हणतो तुमच्या नावावर केस आहे, तुमच्यावर अटक वॉरंट आहे, आता लगेच पैसे भरा नाहीतर अटक होईल. काही वेळा व्हॉट्सअप वरती नोटीस किंवा PDF पाठवली जाते. लोक घाबरतात, टेन्शन घेतात आणि चुकीचा निर्णय घेतात. पण खरोखर फोनवर अटक होते का? व्हॉट्सअपवर नोटीस कायदेशीर असते का? आज आपण हे सर्व सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग जास्त वेळ न घेता या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात आधी आपण डिजिटल अटक हा शब्द समजून घेऊया. भारतीय कायद्यात डिजिटल अटक असा थेट शब्द नाहीये. अटक म्हणजे एखाद्या व्यक्तीला कायदेशीर पद्धतीने ताब्यात घेणे. यासाठी पोलीस प्रत्यक्ष व्यक्तीसमोर येतात, त्यांना अटकेचे कारण सांगतात आणि त्यानंतर ताब्यात घेतात. म्हणजे फक्त फोनवर तुम्हाला अटक झाली असे सांगणे ही कायदेशीर अटक नाही. सोशल मीडियावरती डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला जातो, पण तो कायदेशीर शब्द नाही. हा जास्त करून सायबर गुन्हेगार लोकांना घाबरवण्यासाठी वापरतात. भारतामध्ये सध्या फौजदारी प्रक्रिया नवीन कायद्यानुसार चालते, ज्याचे नाव आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. या कायद्यात अटक कधी करायची, नोटीस कधी घ्यायची, समन्स कधी पाठवायचे याचे नियम दिले आहेत. या कायद्यानुसार काही गुन्ह्यांमध्ये लगेच अटक करणे आवश्यक नसते. आधी नोटीस देऊन चौकशीसाठी बोलवले जाते. याचा अर्थ असा की प्रत्येक केसमध्ये लगेच अटक होत नाही. त्यामुळे जर कोणी फोनवर सांगितले की तुम्हाला आता लगेच अटक होणार आहे, तर त्यावर लगेच विश्वास ठेवू नका. मित्रांनो, आता व्हॉट्सअप नोटीसबद्दल समजून घेऊया. काही सरकारी प्रक्रिया आता डिजिटल झाल्या आहेत. कोर्ट समन्स किंवा चौकशीची माहिती कधीकधी ईमेल किंवा अधिकृत पद्धतीने पाठवली जाऊ शकते. पण खरी नोटीस कशी ओळखायची हे महत्त्वाचे आहे. खरी नोटीसमध्ये पूर्ण नाव, पत्ता, केस क्रमांक, पोलीस स्टेशनचे नाव, अधिकाऱ्याची सही आणि अधिकृत शिक्का असतो. त्यात संपर्कासाठी अधिकृत लँडलाईन नंबर दिलेला असतो. बनावट नोटीसमध्ये साधारणपणे फक्त मोबाईल नंबर असतो, भाषा चुकीची असते आणि लगेच पैसे भरण्याची मागणी केली जाते. सरकारी अधिकारी कधीही फोनवर किंवा व्हॉट्सअपवर अटक टाळण्यासाठी पैसे मागत नाहीत. सायबर गुन्हेगार लोकांची पद्धत खूप हुशार असते. ते आधी तुमची माहिती गोळा करतात. तुमचे नाव, आधार क्रमांकाचे काही अंक, पत्ता किंवा बँक माहिती मिळवतात. मग फोन करून ती माहिती सांगतात आणि विश्वास निर्माण करतात. त्यानंतर ते भीती निर्माण करतात. तुमच्यावर मनी लॉन्ड्रिंग केस आहे, तुमचे सिम कार्ड गुन्ह्यात वापरले गेले आहे, तुमच्या नावावर खाते उघडले आहे आणि मग ते सांगतात की तुमची सर्व रक्कम सुरक्षित खात्यात ट्रान्स्फर करा. तपास पूर्ण होईपर्यंत लक्षात ठेवा, ही पूर्ण फसवणूक आहे. मित्रांनो, खरी अटक झाली तर तुम्हाला काही अधिकार असतात. तुम्हाला अटकेचे कारण सांगितले जाते. तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना माहिती देण्याचा हक्क आहे. तुम्हाला वकील घेण्याचा अधिकार आहे. पोलीस तुम्हाला ओळखपत्र दाखवतात आणि अटक झाल्यानंतर 24 तासांच्या आत न्यायालयासमोर हजर करणे आवश्यक असते. हे सर्व नियम कायद्यात स्पष्ट दिले आहेत. त्यामुळे फोनवर तुम्हाला अटक झाली असे सांगणे हा कायदेशीर प्रकार नाही. जर तुम्हाला
अशा प्रकारचा कॉल आला तर सर्वात आधी शांत राहा, घाबरू नका. समोरच्या व्यक्तीचे पूर्ण नाव, पद आणि पोलीस स्टेशनचे नाव विचारा. त्यानंतर कॉल कट करा. स्वतः त्या पोलीस स्टेशनचा अधिकृत नंबर शोधा आणि थेट संपर्क करा. कोणत्याही परिस्थितीत OTP देऊ नका, स्क्रीन शेअर करू नका, बँक डिटेल्स देऊ नका, पैसे ट्रान्सफर करू नका. जर खरंच तुमच्या नावावर केस असेल तर तुम्हाला अधिकृत पद्धतीने नोटीस मिळेल आणि नोटीस खरी असेल तर त्यात दिलेल्या तारखेला हजर राहणे तुमचे कर्तव्य आहे. पण घाबरून आर्थिक व्यवहार करणे योग्य नाही. सायबर फसवणूक झाल्यास ताबडतोब 1930 या हेल्पलाईनवर संपर्क करा आणि सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवा. जितक्या लवकर तक्रार करता येईल तितके पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते. आज 2026 मध्ये डिजिटल व्यवहार खूप वाढले आहेत. UPI, ऑनलाईन बँकिंग, डिजिटल KYC या सर्व गोष्टींमुळे सुविधा वाढल्या आहेत. पण त्याचबरोबर धोकेही वाढले आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने कायदेशीर माहिती ठेवणे खूप आवश्यक आहे. अज्ञानामुळे लोक घाबरतात आणि फसतात. माहिती असेल तर तुम्ही स्वतःचे आणि कुटुंबाचे संरक्षण करू शकता. म्हणून तुम्हाला माहिती असणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, तुम्हाला हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की डिजिटल युगात माहिती हीच सर्वात मोठी ताकद आहे. फोनवरून अटक झाली, व्हॉट्सअपवर वॉरंट आले, ताबडतोब पैसे भरा नाहीतर कारवाई होईल, अशा प्रकारच्या धमक्या अनेकांना येत आहेत. पण कायदा स्पष्ट सांगतो की अटक ही प्रत्यक्ष ताब्यात घेऊनच होते. फक्त फोन किंवा मेसेज करून अटक होत नाही. त्यामुळे घाबरून चुकीचा निर्णय घेण्यापेक्षा शांत राहून माहितीची खात्री करणे हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. योग्य कायदेशीर प्रक्रिया कशी असते हे समजले तर फसवणुकीची शक्यता खूप कमी होऊ शकते. शेवटी एवढेच लक्षात ठेवा की कायदा हा नागरिकांच्या संरक्षणासाठी आहे, दबाव आणण्यासाठी नाही. माहिती, जागरूकता आणि शांत विचार हीच आपली खरी सुरक्षा आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, कोणत्याही धमकीला घाबरू नका आणि अधिकृत पडताळणीशिवाय कोणत्याही आर्थिक व्यवहार करू नका. जागरूक नागरिक म्हणजे सुरक्षित समाज आणि अशीच योग्य, स्पष्ट आणि सोपी कायदेशीर माहिती सतत मिळवत राहणे हीच खरी जबाबदारी आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सर्व मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. जय